वेलकम टू ऑल स्टुडंट. द नेक्स्ट टॉपिक इज द लास्ट जो लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण 3 डोमेन्स ऑफ लाईफ्स. 3 डोमेन्स ऑफ लाईफमध्ये आपण पर्टिक्युलरली बघितलं होतं. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, देन आर्किया अँड थर्ड इज द युकॅरियोटा. द नेक्स्ट टॉपिक आहे किमोटॅक्झॉनॉमी. किमो मीन्स काय होते? केमिकल. काय होते? केमिकल अँड टॅक्झॉनॉमी पर्टिक्युलरली ऑकर्स इन ऑर्गॅनिझम्स. ओके, आता किमोटॅक्झॉनॉमी मीन्स जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात? प्रेझेंट केमिकल्स. सम टाइप्स ऑफ द केमिकल्स आर प्रेझेंट इन पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, आता याच्यामध्ये सेंटेन्स बघा. इट इज अ मेथड ऑफ बायोलॉजिकल classification based on similarities and differences in structure of certain compounds present among the organism being classified. म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे असते कशाच्या बेसिसवर आहे की ज्या काही सिमिलॅरिटीज असतात किंवा डिफरन्सेस प्रेझेंट राहते कशामध्ये? इन सर्टन स्ट्रक्चर्स ऑफ द कंपाऊंड प्रेझेंट इन पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स. जसं फॉर एक्झाम्पल काही ऑर्गॅनिझम्स असेल तर ऑर्गॅनिझममध्ये विच टाईप ऑफ द कंपाऊंड्स प्रेझेंट असेल? फॉर एक्झाम्पल NaCl. ओके, जर अशा प्रकारचं NaCl कंपाऊंड प्रेझेंट असेल तर NaCl कंपाऊंड असल्यानंतर तो कशा प्रकारचा कंपाऊंड्स प्रेझेंट आहे तो देन जसं 2 ऑर्गॅनिझम प्रेझेंट असते फर्स्ट अँड सेकंड, तर दोन्ही ॲनिमल्समध्ये ऑर्गॅनिझममध्ये विच टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स आर प्रेझेंट. मग तो कंपाऊंड्स NaCl फॉर एक्झाम्पल घेतला आपण NaCl, तर दोघांमध्ये NaClच कंपाऊंड प्रेझेंट आहे का? मीन्स सिमिलॅरिटीज आहे का त्या कंपाऊंड्समध्ये किंवा डिफरन्सेस आहे का त्या कंपाऊंड्समध्ये? त्याच्या बेसिसवर काय केलं जाते? त्याचं क्लासिफिकेशन्स. म्हणजे सिम्पली किमोटॅक्झॉनॉमीमध्ये विच टाईप्स ऑफ द केमिकल आर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम्स कॅन बी क्लासिफाईड. So in short, the classification based on chemical constituent of an organism. आता chemical constituent means काय होते? constituent. 2 कंपाऊंड मिळून जो एक पर्टिक्युलरली फॉर्म्युला तयार होतो. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. ओके, सोडियम क्लोराईड मीन्स जे आहे त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर आहे सोडियम NaCl. हे 2 पर्टिक्युलर जे सबस्टन्सेस आहेत जेव्हा कंबाईन होतात त्याला म्हटलं जाते कॉन्स्टिट्युएंट. 2 कंपाऊंड मिळून जो तयार होतो प्रोडक्ट तयार होतो त्याला म्हटलं जाते कॉन्स्टिट्युएंट. ओके, अशा प्रकारचा जो सबस्टन्सेस प्रेझेंट राहते ऑर्गॅनिझममध्ये त्याला म्हणतात किमोटॅक्झॉनॉमी. आता याच्यामध्ये दिलेले आहे आर्किया. द आर्किया सेल वॉल इज विदाऊट पेप्टिडोग्लायकन अँड दॅट ऑफ द प्रोकॅरिया इज विथ द पेप्टिडोग्लायकन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आर्किया जे आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं? आर्किया सेल जे असतात त्यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन काय आहे? अब्सेंट आहे. अँड प्रोकॅरियामध्ये पेप्टिडोग्लायकन काय आहे? प्रेझेंट्स आहे. ओके, देन युकॅरियामध्ये फंगी जे असतात हॅव द किटनियस सेल वॉल वाईल द प्लांट्स आर द सेल्युलोजिक सेल वॉल. फंगी काय असतात युकॅरियामध्ये ज्या फंगी असतात ते किटनियस सेल वॉल असते आणि प्लांट्समध्ये काय असतं? सेल्युलोजिक सेल वॉल प्रेझेंट राहते. ओके, पुन्हा सांगते शॉर्टमध्ये. किमोटॅक्झॉनॉमी मीन्स पर्टिक्युलर विच टाईप ऑफ द केमिकल्स आर प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ किमोटॅक्झॉनॉमी. ऑर्गॅनिझममध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल्स प्रेझेंट आहे आणि त्यांच्यामध्ये कोणते डिफरन्सेस किंवा सिमिलॅरिटीज आहे तर त्याला म्हटलं जाते किमोटॅक्झॉनॉमी. सिम्पल वर्डमध्ये आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉन्स्टिट्युएंट वर्ड दिलेला आहे. जेव्हा कॉन्स्टिट्युएंट मीन्स 2 कंपाऊंड एकत्र येतात फॉर एक्झाम्पल NaCl, तर Na and Cl हे दोन्ही कंपाऊंड जेव्हा एकत्र आले तेव्हा फॉर्म झालं सोडियम क्लोराईड. 2 कंपाऊंड जेव्हा एकत्र येतात त्याला म्हटलं जाते कॉन्स्टिट्युएंट. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिले. आर्किया सेल्समध्ये पेप्टिडोग्लायकन अब्सेंट आहे, प्रोकॅरियामध्ये प्रेझेंट आहे. आणि युकॅरियामध्ये फंगी हॅव बीन किटेनियस वॉल फॉर्म करतात आणि प्लांट्समध्ये काय प्रेझेंट असते? सेल्युओसिक सेल वॉल. काय प्रेझेंट असते? सेल्युलोसिक सेल वॉल. ओके, देन नेक्स्ट इज द न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. याच्यामध्ये डेफिनेशन बघा. द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन्स ऑफ कॅरेक्टर्स. क्वांटिफिकेशन्स मीन्स काय होते? पर्टिक्युलरली न्यूमरिकल्स म्हणजे किती नंबर्समध्ये प्रेझेंट आहे? 1 2 3 4. ओके, न्यूमरिकल किती नंबर्समध्ये प्रेझेंट आहे. क्वांटिफिकेशन्स म्हणजे किती क्वांटिटी, किती पर्सेंटमध्ये किंवा किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट्स आहे ऑफ कॅरेक्टर्स अँड डेव्हलप अँड अल्गोरिदम फॉर द क्लासिफिकेशन्स. म्हणजे ऑर्गॅनिझम जो आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये पर्टिक्युलर किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे किती क्वांटिटीमध्ये आणि ते कसं प्रेझेंट करायचं आहे? बाय द युजिंग ऑफ डेव्हलपिंग द
अल्गोरिदम फॉर द क्लासिफिकेशन्स. ओके, जसं आता 4 ऑर्गॅनिझम असेल तर 4पैकी फर्स्टमध्ये 2 कॅरेक्टर्स आहे, थर्डमध्ये 2 कॅरेक्टर्स आहे, 3 कॅरेक्टर्स आहे, देन थर्डमध्ये 1 कॅरेक्टर्स आहे. ओके, फॉर एक्झाम्पल सिम्पल सांगायचे 2 ॲनिमल आहे. फर्स्ट याच्यामध्ये 4 कॅरेक्टर आहे आणि सेकंडमध्ये 1 कॅरेक्टर्स आहे. हे 2 जे कॅरेक्टर्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्या बेसिसवर त्यांचं काय करायचं आहे, अल्गोरिदम ड्रॉ करायचं आहे फॉर द क्लासिफिकेशनचं. ओके, याला म्हटलं जाते न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. सो अँड दिस इज देन द बेसिक एम ऑफ द टॅक्झॉनॉमी वॉज क्रिएट द टॅक्झॉनॉमी युझिंग द न्यूमरिकल algorithms like the cluster analysis rather than the using the subjective evaluations of the properties. आता बेसिक जे एम आहे या टॅक्झॉनॉमीचं काय, वॉज टू क्रिएट अ टॅक्झॉनॉमी. काय क्रिएट करतात, टॅक्झॉनॉमी युझिंग द न्यूमरिकल अल्गोरिथम्स. सिम्पल ओव्हरऑल पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की टोटल किती नंबरमध्येच त्या ऑर्गॅनिझममध्ये कॅरेक्टर प्रेझेंट आहे ती क्वांटिटी आपल्याला नोट डाऊन करायची आहे आणि ती क्वांटिटी नोट डाऊन केल्यानंतर बाय युझिंग ऑफ अल्गोरिदम ते क्लासिफिकेशन जे आहे आपल्याला जे क्लासिफिकेशन आहे बाय युझिंग ऑफ अल्गोरिदमनी नोट डाऊन करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये म्हणायचं आहे हे जे आहे पर्टिक्युलरली ही सिस्टीम सर्वात पहिले प्रपोज कोणी केली, सोकेल अँड सीनॅथ इन 1963. कोणी प्रपोज केलेली आहे, सोकेल अँड सीनीथ in 1963 मध्ये. ओके, so in this lecture this topic completed. Thank you.